वाल्मिक कराडसह त्याच्या सर्व गँगवरती मोक्का लावा अशा प्रकारची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे। खंडणीसाठीची बैठक धनंजय मुंडेंच्याच घरी झाली होती असा दावा देखील पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। बीडच्या बँका बुडवण्यासाठी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनीच वारंवार मदत केली अशा प्रकारचा आरोप देखील सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा केला आहे। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो। आका बद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे। आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा। नहीं आया तो बहुत अच्छा हुआ। इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत। सरपंचांचा ज्या माणूस पद्धतीनं त्याचा खून करण्यात आला, त्याच्यामुळे त्याच्या खुनामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। अनेक दिवस जवळजवळ 20-25 दिवस मधल्या काळामध्ये त्या आरोपी सुद्धा सापडत नव्हते, फरार होते। म्हणून आता जी काय SIT वसुली आहे, ज्या पद्धतीनं CIDचा तपास चालू आहे, लवकरात लवकर दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही आम जनतेची मागणी आहे। कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे। उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार, सामूहिक गुंडेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही, तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होईल। पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसणार मला। संतोष देशमुख